महाराष्ट्र सर्वांना. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जगभरामध्ये जिथं जिथं आपले भारतीय आहेत त्या सगळीकडे शारदीय नवरात्र उत्सव खूप जोशा जल्लोषात साजरा होतो आहे. याच अनुषंगाने मला महाराष्ट्रातल्या जनतेला एक गांभीर्याची गोष्ट आपल्या सगळ्यांसोबत आणायची आहे. त्याच सोबतच सरकारचं या घटनेकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे. कारण ज्या पद्धतीनं सरकार महाराष्ट्रातल्या म्हणजेच एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रातल्या महिलांचे लाडके भाऊ म्हणून सगळीकडे मिरवत आहेत, तर या लाडक्या भाचीचा, या लाडक्या 3 मामांना एक प्रश्न असणार आहे की जानेवारी ते ऑगस्ट अशा 8 महिन्यामध्ये 26,000 महिला महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्या. ज्या पद्धतीनं आपण आले का पैसे म्हणून आपण विचारतात, तसंच या 26,000 महिला ज्या महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत त्यांच्या घरी जाऊन आपण किंवा आपण कुठल्याही आपल्या सोर्सच्या माध्यमातून आपण विचारणार आहात का, आली का तुमच्या घरातली स्त्री परत, आली का तुमच्या घरातली स्त्री घरी, हे असं आपण विचारणार आहात का. माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न असणार आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये कुठल्या महिन्यामध्ये किती महिला गायब झालेल्या आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छिते. 26,000 महिला ज्या 8 महिन्यामध्ये गायब झाल्या त्याच्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 2,833, फेब्रुवारीमध्ये 2,940, मार्चमध्ये 3,262, एप्रिलमध्ये 3,382, मे महिन्यामध्ये 3,933, जून महिन्यामध्ये 3,784, जुलै महिन्यामध्ये 3,340, ऑगस्ट महिन्यामध्ये 2,613 महिला बेपत्ता झालेल्या आहेत. असे एकूण 26,000 महिला ज्या आहेत त्या गायब झालेल्या आहेत. ज्याच्यामध्ये मी आता काही जिल्ह्यांच्या महिला सांगणार आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यामध्ये किती गायब झालेल्या आहेत तर मुंबईमधून 291, जिथून मुख्यमंत्री येतात या ठाण्यातून 146, पुण्यातून 117, पिंपरी चिंचवडमधून 109, कोल्हापूरमधून 97, जिथून उपमुख्यमंत्री येतात तिथून 91, जळगावमधून 77, नवी मुंबईमधून 64, छत्रपती संभाजीनगरमधून 59, तर नाशिकमधून 55 महिला या गायब होतात. हे मी आपल्याला काही जिल्हे सांगितलेले आहेत आणि जानेवारीपासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये किती किती महिला गायब झाल्या याचा मी आपल्यासमोर आकडा मांडला आहे. मी या व्हिडिओच्या सोबत बातमीचा सोर्स सुद्धा पाठवत आहे. तर माझा पुनश्च एकदा या महाराष्ट्र राज्यातल्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला प्रश्न असणार आहे, ज्या महिला गायब झाल्या, ज्या महिला बेपत्ता झाल्या, त्या स्वतःहून बेपत्ता झाल्या की कोणीतरी काहीतरी जे रॅकेट चालवत आहे म्हणून त्या महिलांना गायब केलं, याबाबत आपण एक सरकार म्हणून याकडे किती गांभीर्याने घेतलेला आहात. आणि या बाबतीमध्ये जसं तुम्ही ज्या काही ऍड करतायत टीव्हीवरती, आमच्या सरकारने हे केलं, आमच्या सरकारने ते केलं, तर अशीच आपण एखादी ऍड अशी करणार आहात का की महाराष्ट्रामध्ये 8 महिन्यामध्ये आम्ही किती नाकर्ते सरकार आहोत, 8 महिन्यामध्ये आमच्या नाकाच्या खालून 26,000 महिला बेपत्ता होतात, अशा पद्धतीची आपण एखादी ऍड करणार आहात का. आज देवेंद्रजी फडणवीस यांचे एक ट्विट आहे, महिला सक्षमीकरण, की आपल्या वडिलांच्या सोबतच आपल्या आईचं सुद्धा कागदपत्रावरती नाव असलं पाहिजे. तर मी या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला अजून एक आठवण करून देऊ इच्छिते. 2019च्या इलेक्शनच्या वेळेला आमचे पक्षाचे नेते आदरणीय आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांनी आपल्या नावाच्या नंतर आपल्या आईचं नाव, वडिलाचं नाव आणि नंतर हे सरनेम लावून हा ट्रेंड खूप आधीच महाराष्ट्राच्या समोर प्रथम ती असा म्हणून जो सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. आपण आमच्या आदित्य साहेबांची जी कल्पना आहे ती आपण कॉपी केलेला आहात. मला पुनश्च एकदा आपल्याला विचारायचं आहे की गायब झालेल्या महिलांच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने घेऊन त्या महिलांच्या घरच्या लोकांना काही आपण सांगणार आहात का. एवढंच तुर्तास बोलते आणि थांबते. जय महाराष्ट्र.